पुण्यात 20 तारखेपासून भीमथडी सुरू होती. त्याची तयारी खरं तर आपण ही सगळी या सिंचननगरच्या मैदानावरती पाहतोय. साहेबांचा वाढदिवस होता. अजितदादांनी सहकुटुंब साहेबांची भेट घेतली. काय सांगाल? तो तर खरा कौटुंबिक आमचा हे होता, प्रसंग होता. आणि आदरणीय पवारसाहेबांनी 60 वर्ष या राजकीय आपल्या देशासाठी दिलेली आहेत आणि त्यांचा 85 वर्ष चालू होतं साहेब आहेत. मगाशी पण मी तिथं म्हटले की साहेबांच्या डोक्यात आणि मनात काय चाललंय हे काकींना पण कळत नाही आमच्या. त्यामुळे थोडा अवघड प्रश्न तुम्ही मला विचारलाय. त्यामुळे निर्णय जे घेतील ते साहेबच घेतील आणि दादा घेतील. तर तुम्ही म्हटलं की राजकारणात कार्यकर्ता महत्त्वाचा असं त्याची इच्छा होती, त्यामुळे दोघांनी एकत्र यावं असं वाटतंय तुम्हाला? नाही, कार्यकर्त्याने राज्यकर्त्यांनी कार्यकर्त्याचा सन्मान आणि मान आणि त्याची मतं जाणून घेतली पाहिजेत. कदाचित महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला दादांवरही तेवढंच प्रेम करतात, साहेबांवरही तेवढंच प्रेम करतात. त्यामुळे त्यांना त्यांनाच हे झाल्यासारखं झालंय की इकडे जाऊ का इकडे जाऊ, डावं उजवं असं झालंय. त्यामुळे कदाचित त्या कार्यकर्त्यांनाच वाटतं की परत सगळं कुटुंब एकत्र असावं, म्हणून त्यांनी त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. बाकी काही नाही. शेवटी तुम्ही विचार कुठला घेऊन चालला यापेक्षा कुटुंब एकत्र असावं नेहमी, असं मला पण वाटतं. कॅमेरामन किरणसह सचिन जाधव, साम TV न्यूज.